नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, सध्या मे महिना सुरू आहे, नुकताच पाऊस सुरू झाला। आम्ही आमच्या झाडावरचे आंबे वगैरे काढून आणले। मंडळी, कोकणात आंबे एकदम पारंपरिक पद्धतीने कसे पिकवले जातात, ट्रेडिशनल पद्धतीने कसे पिकवले जातात किंवा मग नॅचरली कसे पिकवले जातात ते थोडक्यात दाखवण्याचा हा प्रयत्न करतोय। मंडळी, आम्ही आमच्या झाडावरून आंबे काढले की एक पिकवण्याची एक पद्धत असते कोकणात। तर ती पद्धत काय आहे ना, ती थोडंसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय। त्याला आंबे आडीत घालणं हा प्रकार म्हणतात। तो आपण आज आंबे आडीत घालतोय, आईला सांगितलंय, पण त्या अगोदर तुम्हाला थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन देतो। आता बघा, हा झाडावरचा हापूस आंबा आहे, याला आपण पिकायला थोडंसं अजून टणक आहे, पिकला नाही आहे, इकडून रेडीश झाला तरी, तर याला आपण आता पिकायला ठेवतोय। सो तो पिकवण्याची पद्धत थोडक्यात दाखवूया। आता बघा, असं रोला टोपली वगैरे काहीतरी घेतलं जातं आणि याच्यामध्ये आहे ना भाताचे पेंडे असतात ना, तर त्या आपण ठेवणार आहोत। आंबे पिकवण्यासाठी भाताच्या पेंड्यांचा वापर आवर्जून होतो। कदाचित ह्यापुढे काही दिवसांनी ह्या भाताच्या पेंड्यांना खूप महत्त्व येणार आहे। तर तुम्हाला पेंडा कसा असतो दाखवतो। हे बघा, हा असा भाताचं जो आपण धान्य घेतो त्याच्यानंतर जे उरलेलं ह्या काड्या असतात किंवा हे गवत, तर ह्याला खूप महत्त्व असतं आंबे पिकवण्यामध्ये। सो पारंपरिक आंबे पिकवताना ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात। तो पेंडा असा घेतोय आपण, त्याला आता आपण पहिलं सोडून घेऊया। आता बघा, पहिलं थोडंसं असं पेंड्याला स्प्रेड केलं जातं आणि असं टोपलीमध्ये बेस बनवला जातो। हे बघा, याच्यामध्ये आता आपण असे आंबे ठेवू मस्तपैकी आणि मग हाच पेंडा असा वरून ठेवला जातो। तर आता आपण आहे ना आईला सांगणार आहोत, हे आंबे मस्तपैकी आडीत घाल। आपल्याकडे अजून आंबे आहेत, ते आपण मस्तपैकी छान असे आडीत घालणार आहोत आणि तुम्हाला थोडक्यात पिकवण्याची पद्धत दाखवणार आहोत। बरं, आंबा पिकल्याच्या नंतर तो आंबा कसा तयार होतोय किंवा मग पिकलेला आंबा गोड होतो की नाही, हे देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहूया। तर चला मंडळी, झटपट कोकणातली पारंपरिक पद्धतीने आंबा पिकवण्याची पद्धत पाहूया।
तर मंडळी बघा 5-6 दिवस झालेत आणि आडीतले आंबे बघा कसे आपण आडीत टाकल्याच्या नंतर आज पाहतो आहे मग इथे छानपैकी रंग आला आहे. हा असा मस्तपैकी छान असा रंग आला पाहिजे आंब्याला, तेव्हा मस्तपैकी आंबा टिकतो आणि ह्या पेंड्यामध्ये जास्त दिवस देखील टिकतो. झकास सुगंध भारी येतोय. चला आंबा आपण कापून बघूया. चला आपण 2 आंबे घेतलेत, कापून बघूया. सुगंध तर भारी येतोय. बाहेर पावसाळा आलाय म्हणजे 4-5 दिवसांनी आंबे घातले तेव्हा उन्हाळा होता. आता पाऊस आलाय. मे महिन्याच्या आज 20 तारीख आहे, पण ते पाऊस बघा कसा पडतोय. आपण आंबे खाण्याचा आनंद घेणार होता. हे बघा झकास लाले लाल. चला आंब्याची साल खाऊन बघूया. बाहेर थोडासा पाऊस पडतोय तेवढं इग्नोर करा, आवाज जोरात येत असेल. बघा हा खाऊन बघूया कशी चव आहे ती. एक नंबर गोड आहे, गोड. अडीच घातलेल्या आंब्याची चव वेगळीच. एक नंबर प्रकाश. बाहेर पाऊस मी मस्तपैकी मी आंबा खातोय. मजा आली मंडळी. खाऊन घेतो. आडीतल्या आंब्याची चव नारीच. तर इकडे पण आपण आंबे कापून घेतो बघा. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मंडळी भेटूया कोकणात अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलंच असा.